बेहदची परम महाशांती. बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, 13 डिसेंबर 2024 हा बापूजींचा अवतरण दिवस आपण परमशांती दिवस म्हणून साजरा केला. त्या दिवशी लाईव्ह येत बापूजींनी आपल्याला परम ज्ञान दिले. त्याच शृंखलेतील भाग 7वा आज आपण ऐकणार आहोत आणि शीर्षक आहे रोज विष्णुपुरी शिवपुरीतून दिव्य विमानांची ये जा. बेहदच्या अमर परिवारातील बापूजी, अनंतभाई आणि साक्षीताई यांच्यामध्ये झालेली अलौकिक पारलौकिक ज्ञानावरील चर्चा आज आपण ऐकूयात. बापूजी म्हणतात, अनंता अनंत ब्रह्मांड आहेत. प्रतिपल अनंता अनंत ब्रह्मांड बनतात आणि बिघडतात. महाशिव महाकाल बनून अनंत कोटी ब्रह्मांडांना त्यांच्या रोमारोमामध्ये सामावून घेत असतो. ह्यापेक्षा जास्त तर नाही. असंख्य गॅलेक्सी, महाब्रह्मांड, आकाशगंगा. यावर साक्षी बहिणजी म्हणतात, हे सनातन ज्ञान झाले. या सनातन ज्ञानाला जाणून घ्यायचे तर? बापूजी म्हणतात, सनातन, ज्याला आपण परम सत्य सनातन असे म्हणतो, हे परम, हे सदैव शाश्वत आहे, सत्य आहे. त्याला समजणे म्हणजे जे परम सत्य आहे. सनातन केवळ सनातन नाही, तर परम सत्य सनातन, जे परम सत्य चिरंतर राहते ते ज्ञान. त्याचा कधीही विनाश होत नाही, ते अविनाशी आहे. अविनाशी अमर लोक ते. हे ब्रह्मांड तर एक कलेचे झाले, पण जे ज्ञान आहे ते त्याचा विनाश होत नाही. आधी तर सुरुवात होत असते, परंतु त्याचा अंत तर इथेच आहे. खाली पाताळलोकात देखील आहे. अंत तर ह्या ब्रह्मांडाचा होत असतो, गॅलेक्सी, युनिवर्स, मल्टिवर्सचा होत असतो. परंतु आदी म्हणजे एकदा बनवले ते ज्ञान चिरंतर राहत असते, शाश्वत, परम सत्य सनातन. परम सत्य सनातन ज्ञानाने समजू शकता. जे शाश्वत सत्य आहे त्याचा कधीही विनाश होत नसतो. सृजन विसर्जन तिथे नसते. ते परम सत्य आहे. अनंत भैया म्हणतात, बापूजी, आत्म्यांमध्ये आत्मविश्वास येत नाहीये. म्हणजे जे ज्ञानी लोक आहेत त्यांना देखील येत नाही. आज इतके हजारो लाखो लोक बघत आहेत. बापूजी याला म्हणतात की ते आत्म्यांनाच मानत नाहीये तर मग काय बोलावे. अनंत भैया म्हणतात, तसे नाही बापूजी, त्या आत्म्यांमध्ये आत्मविश्वास नाही ना. एका आत्मविश्वासाने आत्म्याची जागृती जेव्हा होत असते तेव्हा ते ज्ञान प्रकट व्हायला पाहिजे आणि परिवर्तन आपल्या मनात दिसायला पाहिजे. ते दिसून येत नाही, म्हणून लोक कमी आहेत. बाकी ज्ञान ऐकणारे तर खूप आहेत. इतके आहे त्यांची संख्याही वाढत आहे. परंतु इथे पोहोचत पोहोचत म्हणजे एखाद्याने व्हिडिओ बघितला तर त्याला 2-3 वर्ष लागतात जागृत होण्यासाठी. एवढा मोठा कालावधी ते घेतात. बापूजी म्हणतात, परंतु जेव्हा समोर विनाश दिसेल तेव्हा तर ते नक्कीच ऐकतील. साक्षी बहिणजी म्हणतात, सर्वांना छान वाटतंय, परंतु कोणालाही काम करायचे नाही. कारण एक तर बापूजी, लोकांना असे वाटते की ह्यात खूप मेहनत आहे. बापूजी म्हणतात, मेहनत काहीच नाही. आत्मस्वरूप बनून, जसे भगवान श्रीकृष्णाने गीतामध्ये सांगितले आहे की तू आत्मस्वरूप बन आणि माझ्या परमात्म्याची आठवण कर. मी तुझ्या सर्व पापांचा विनाश करेन, तुला उच्च ते उच्च परमधामामध्ये घेऊन जाईल. परंतु आता हे महावाक्य सगळ्यांनी वगळून टाकले आहे. साक्षी बहिणजी म्हणतात, बापूजी, मेहनत यासाठी की माया सुटत नाहीये. त्यांच्यासाठी माया सोडणे ही फार मोठी मेहनत आहे. बापूजी म्हणतात, अरे माया तर तुमच्या मागे येईल. माया तुमची गुलाम बनून जाईल. तुम्ही आत्मस्वरूप बनाल आणि बेहदच्या परमपित्याकडून पॉवर घेतली तर आत्म्यामध्ये एवढी प्रचंड पॉवर येईल. तर माया म्हणजे तुमच्या मायेचा अर्थ जो 5 तत्वांचा आहे ते तुमचे दास दासी बनतील. माया तुमच्या समोर दासदासी बनेल. ह्यावर अनंत भैया म्हणतात, बापूजी, आता तर मनाच्या वरच्या पातळीवर कोणी जात नाही, म्हणूनच दुःखाचे कारण बनले आहे. बापूजी म्हणतात, तर मनमना भाव आहे ना. काय म्हणालेत भगवान श्रीकृष्ण? मन मुझे दे दो, मन का क्या, तेरा बंदर है. तुझे मन मला दे. परंतु कोणी भगवानाला मन देतं का? भगवान श्रीकृष्णांनी तर हेच सांगितले ना आपल्याला. अनंत भैया म्हणतात, भगवानांनी त्यांची फ्री विल वापरून सगळ्यांच्या मनाला आता हायजॅक करावे. बापूजी म्हणतात, असे बघा, भगवान श्रीकृष्णांनी काय म्हटले आहे? सर्व देव नमस्कारः
केशवम प्रति गच्छति. तुम्ही मन कुणालाही द्या, अंतिम क्षणी सर्व काही माझ्याकडेच येणार आहे. साक्षी बहिणजी म्हणतात, मला असे वाटते की भगवानाला त्यांचा सिद्धांत आता बदलायला पाहिजे. त्यांनी सांगायला हवे की आता मीच सर्वांचे मन घेणार आहे. तुम्ही देत नाही तर मीच घेतो. ह्यावर बापूजी म्हणतात, परंतु अशी ब्रह्मांड महाब्रह्मांड निर्माण करायलाच नको. जो आपली रचना करतो त्यालाच नंतर कालअग्नीमध्ये जाळून भस्म करून टाकतो. अशा ब्रह्मांडांना काय अर्थ आहे? अविनाशी ब्रह्मांड निर्माण व्हावीत, ज्याचा कधीही विनाश होणार नाही. स्वतःच्या रचनेला तुम्ही निर्माण करा, सृजन करा आणि नंतर विसर्जन करा, काळ अग्नीमध्ये जाळून टाका. असे हे होत आहे. ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. अनंत भैया म्हणतात, आहेच ना, पण काय आहे, माया सुद्धा खूप मजा करत आहे. नंतर ते विचार करतात की चला असू द्या, नंतर परत एक जन्म घेऊयात. याच चक्रामध्ये चालत राहू दे. साक्षी बहिणजी म्हणतात, बापूजी, यात तर असे म्हणू शकतो की जो रचनाकार आहे तो देखील या मायेमध्ये फसलेला आहे. त्याला देखील मजा वाटतेय. सर्जन करा, विसर्जन करा, यातच त्यालाही आनंद वाटतोय. अनंत भैया म्हणतात, जेवढे दुःख दुःखी करत असते तेवढे सुख देखील सुखी करत असतेच ना. आणि हेच चक्र आहे, तेच आता सर्वांना आवडायला लागले आहे. फक्त दुःखच आणि दुःख होईल तर कोणीही नवीन जन्म घेण्यासाठी येईल का? सगळेच म्हणतील आम्हाला पुढचा जन्म नको. पण सुख आणि दुःखाचं चक्र चालू आहे, त्यामुळे सगळेजण ह्याच्यामध्ये गुरफटले आहेत. बापूजी म्हणतात, पण मोक्ष कोण शोधत असतो? अनंत भैया म्हणतात, ज्यांचे कर्मबंधन पूर्ण झाले आहे तेच शोधतात. बापूजी म्हणतात, जन्म मृत्यूच्या चक्रात फसत असतात. मोक्ष प्राप्त करण्यासाठी देखील कोणी कर्म करत असतात की विष्णुपुरीमध्ये जाऊ, शिवपुरीमध्ये जाऊ, परमधामात जाऊ, असे कोणी विचार करत असतात. हिमालयातील ज्ञानगंज, जिथे अनंत आत्मेवरती जाण्यासाठी तपस्या करत आहेत. हिमालयात मानसरोवराच्या आसपास चहूबाजूला 3000 किलोमीटरमध्ये करोडो आत्मे वरती जाण्यासाठी तपस्या करत आहेत. शिवपुरी जाण्यासाठी बद्रीनाथमध्ये देखील तपस्या करत आहेत. शिवपुरी म्हणजे कैलास पहाडावरती रोज एक विमान शिवपुरीतून येत असते. आत्म्यांचे कर्मबंधन नष्ट झाल्यानंतर तो वरती जात असतो. बद्रीनाथमध्ये देखील तेच आहे. विष्णूचे रोज एक विमान वरती बद्रीनाथवरून उडत असते. रोज विष्णुपुरीला जात असते, द्वारकेला देखील असेच होते. अनंत भैया म्हणतात, आज पावे तो किती आत्मे गेले आहेत? बापूजी म्हणतात, ये जात असतात. जेव्हा कृष्ण विष्णूचे अवतार होतात तेव्हा आत्मे खाली येतात, जसे कृष्ण अवतारामध्ये आले होते. चला आता आपण धर्तीवर जाऊयात, असे म्हणत कृष्ण अवताराच्या वेळी अनेक जण आले होते. साक्षी बहिणजी म्हणतात, श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनेच्या वेळी देखील हे आले होते ना? बापूजी म्हणाले, माझा राम मंदिराच्या वेळेचा देखील राम मंदिरावर एक पूर्ण व्हिडिओ होता. आत्मे येऊन निघून जातात. साक्षी बहिणजी म्हणतात, काही इथे देखील राहून जातात. बापूजी म्हणतात, काही राहतात, 10% तरी राहिलेले आहेत. नंतर इथे फसले जात असतात. नंतर वरती जाऊ शकत नाही. नंतर जाण्यासाठी त्यांनाही खूप पुरुषार्थ करावा लागतो. इथे येणे तर सोपे आहे, पण जाण्यासाठी मात्र खूप पुरुषार्थ करावा लागतो. नंतर मायेत फसलेले जातात. श्रोते हो, आज खरंच बापूजींनी आपल्याला खूप छान दिव्य ज्ञान या भागामध्ये आपल्याला सांगितले आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास ह्याला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून हे दिव्य ज्ञान असंख्य आत्म्यांपर्यंत पोहोचेल. यातील उर्वरित ज्ञान आपण पुढच्या 8व्या भागात बघणारच आहोत. बेहदची परम महाशांती. Join us daily for our morning live meditation, Monday to Saturday, 5:30 to 6:30 a.m. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us
anand@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. बेहद की परा